अंत्यविधीवेळी वडघर ग्रामस्थांवर मधमाशांचा हल्ला, 15पेक्षा जास्त नागरिकांना मारले डंक। वटसावित्री पौर्णिमेच्या दिवसाची निवे येथील मधमाशांचा हल्ला घटना ताजी असतानाच सोमवार रोजी वडघर येथे अंत्ययात्रेसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे। ही घटना सायंकाळी 4:30 ते 5 वाजताच्या सुमारास घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की वडघर येथील अनुबाई कोंडीराम आमले या वयोवृद्ध महिला मयत झाल्याने स्मशानात त्यांचा अंत्यविधी सुरू असतानाच अग्निडाग दिल्यानंतर स्मशानाशेजारीच असणाऱ्या आईनाच्या झाडावरील मधमाशांनी ग्रामस्थांवर अचानक हल्ला चढवला आणि ग्रामस्थांना मारले डंक। हल्ला इतका भयानक होता की मधमाशा ग्रामस्थांच्या पाठीमागे लागल्याने अनेकांना घरापर्यंत पळून जावे लागले, तरी मधमाशांचा पाठलाग सुरू होता। त्यामुळे ग्रामस्थ रस्ता मिळेल त्या मार्गाला धावत होते। या हल्ल्यात सुमारे 15 ते 20 ग्रामस्थांना मधमाशांनी डंक मारल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे। या हल्ल्यातील 7 जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर काहींनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले। पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आलेले ग्रामस्थ विष्णू पांडुरंग गोगावले, हनुमती रायबा कदम, नारायण हरी कदम, वासुदेव दगडू कदम, ज्ञानोबा धोंडीराम आमले यांच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्टेबल असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे। तर रामचंद्र रामजी कदम यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले, तर रामचंद्र तुकाराम कराडकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अधिक उपचारासाठी माणगाव येथे हलवण्यात आले आहे। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर। ती अग्नी जेव्हा चालू केली ना, त्या खालच्या साईडला एक झाड होतं। त्या झाडाला वर ते मास्के असल्यामुळे ते आगीचा धूर लागल्यामुळे ते सगळं उठलं। किती लोकांना तर? लोकांना म्हणजे सगळ्यांनाच चावल्या, बहुतेक लोकांना, पण 7-8-10 लोकांना जास्त करून चावल्या। मग ते मोहळ तिथंच थांबलं का तुम्ही लोक? आम्ही ते पळत सुटलो घरी, पण ते पळायला लागलं तर आणखी जास्त म्हणजे अंगावर चावल्या लागलं। त्यामुळे लय ते एकदम तोंड एकदम झाकून गेलं होतं बरं त्या मास्कनी। पाठीमागे लागलो तू घरापर्यंत? पाठीमाग घरापर्यंत